आषाढी वारीच्या आधी नियोजनाची सर्व सूत्र ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व सूत्र हाती घेतलीत। यंदा पहिल्यांदाच वाळवंटाच्या स्वच्छतेवर आणि गर्दी व्यवस्थापनावर त्यांनी लक्ष केंद्रित केले। वाळवंटातल्या स्वच्छतेसाठी गोरे यांनी यंत्रणांना आता सूचना केल्या। आषाढी वारीच्या आधी नियोजनाची सर्व सूत्र ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हाती घेतलीत। यंदा पहिल्यांदाच वाळवंटाच्या स्वच्छतेवर आणि गर्दी व्यवस्थापनावर त्यांनी लक्ष केंद्रित केले। गोरे यांनी आता स्वच्छतेसाठी यंत्रणांना सूचना केल्या। की मी आता स्वतः तिथे भेटही देणार आहे की त्या ठिकाणी अर्धा वाळवंट तर ढिगाऱ्यांनी भरलेला आहे। ती सगळे ढिगारे काढण्याच्या सूचना मी मागच्या वेळी आलो तेव्हा 8-10 दिवसापूर्वी दिलेल्या होत्या। त्याचं काम आता प्रत्यक्षात चालू झाले, पण त्याला वेग खूप कमी आहे। आता जाऊन त्याचा वेग वाढवून ते जर मैदान सपाट झालं तर मला वाटतं 30 ते 35% वाळवंट आपल्याला अतिरिक्त वापरायला येईल। आणि जेव्हा तेवढं वाळवंट आपल्याला अतिरिक्त वापरता येईल तेव्हा हा गर्दीचा जो बोजा आहे तो आपल्याला शिफ्ट होईल आणि तिथली व्यवस्था आपल्याला व्यवस्थित करता येईल। दरम्यान वाळवंटाच्या भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी एकादशीचा सोहळा जवळ येतोय, त्या दृष्टीने पंढरपूरमध्ये प्रशासनाकडून विविध तयारी सुरू आहे। सध्या आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहोत आणि या वाळवंटामध्ये वारकऱ्यांची दाटी एकादशीच्या काळामध्ये होत असते। मात्र या ठिकाणी घाटांची जी कामं सुरू होती त्या कामामुळे त्या कामाची दगड माती असेल तसेच वाढलेले झाडे झुडपं असेल यामुळे वाळवंटाचा बराच भाग हा व्यापून गेलेला होता। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारंवार पंढरपूरमध्ये येऊन प्रशासनासोबत बैठका घेतल्या होत्या। त्यावेळी त्यांनी वाळवंटामध्ये पाहणी केली। त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी जलसंपदा विभागाला तातडीने निर्देश दिलेले आहेत की या ठिकाणी असणारी झाडे झुडपं असतील, दगड माती असेल, हे ढिगारे असतील हे काढून घ्यावे। यामुळे हा वाळवंटाचा जो भाग या सर्व गोष्टीने व्यापलेला होता तो रिकामा होईल आणि या ठिकाणी वारकऱ्यांना वावर करता येईल, वारकऱ्यांचं भजन कीर्तन करता येईल। जर आषाढी काळामध्ये पाऊस झाला तर चंद्रभागेच्या पाण्याची पातळी वाढू शकते, त्यामुळे वाळवंट अपुरं पडूही शकतं। त्यामुळे आता हे जे काही या ठिकाणचं दगडमाती काढली जाणार आहे, झाडे झुडपं काढली जाणार आहेत, त्यामुळं या ठिकाणी वाळवंटामध्ये मोठी जागा तयार होणार आहे। जवळपास 30 ते 35% जागा ही वाढणार आहे। तेवढ्याच वारकऱ्यांना या वाळवंटामध्ये वावर करता येणार आहे। याचा चांगला उपयोग वारकऱ्यांना वारी काळामध्ये होणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रशासनाला हे आदेश दिल्यामुळे ही कामं आता तातडीनं सुरू झालेली आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 तास, पंढरपूर।